नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। आजचा व्हिडिओचा विषय देत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आजचा व्हिडिओ देत असताना सततच्या अवकाळी पावसामध्ये वॉटर लॉक कंडिशन असेल, खाली दाखवा कॅमेरामॅन, वॉटर लॉक कंडिशन असेल, त्याचबरोबर डावणी भुरी करपा आणि त्याचबरोबर 100% अवकाळी पावसामध्ये फुलांचं सेटिंग, सकाळचं पडणारं दव बादळ असेल, धुका असेल, यामध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये 100% फुलांचं सेटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे। साधारणतः 39-40 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। आपण ज्या शेतकऱ्याला गेल्या 40 दिवसापासून टोमॅटो पिकाला मार्गदर्शन केलेले आहे ते शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, आपलं नाव सांगा। अविनाश दगडू शिंदे, रानमळा। मोठ्याने बोला। अविनाश दगडू शिंदे, हां, मुक्काम रानमळा, पोस्ट कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 9923248668 86 68 9923248668। तर मित्रांनो, वॉटर लॉक कंडिशन असेल, त्याचबरोबर 100% फुलांचं सेटिंग कशा पद्धतीने झालं गेलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे। सकाळी पडणारं दव बादळ असेल, आता सातत्याने आपल्या इथं किती दिवसापासून पाऊस चालू आहे? आता 4-5 दिवस झाले पाऊस चालू आहे। 4-5 दिवसापासून वारंवार पाऊस चालू आहे। मित्रांनो, फुलांचं सेटिंग ड्रॉपिंग नाही झाली पाहिजे फुलं, यासाठी कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे आणि कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन दिलं गेलं पाहिजे। तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिलं ॲप्लिकेशन देत असाल तर वॉटर लॉक कंडिशन तर जाणवत असेल तर सर्वप्रथम आपल्याला ड्रिपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सोडायचं एंट्रोकॉल घ्यायचे, साधारणतः एकरी 500 ग्रॅम, आणि फॉलिक्युअर 500 ml। हे एक अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी असेल तरी आपल्याला देऊन घ्यायचे ड्रिपच्या माध्यमातून, कमीत कमी पाण्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला फवारणीला टाईम, जर आपल्याला पाऊस उघडझाप देत असेल तर आपल्याला फवारणी करत असताना खूप महत्त्वाची फवारणी पानं किती टिकली गेली पाहिजे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहेरचा इन्फिनेटोचा स्प्रे घ्यायचा 50 ml, सॉलिटर पंपाला इन्फिनेटो 50 ml, कासोबी 25 ml, आणि त्याचबरोबर आपल्याला किडीचं एक इन्सेक्टिसाईडचा वापर करायचा, साधारणतः वायोगोचा 10 ml, आणि त्याचबरोबर फुलांची वारंवार झपाट्याने वाढ होत राहिली पाहिजे, त्यासाठी आपल्याला फेंटॅक, कोरोमंडलचं फेंटॅक प्लस घ्यायचं 25 ml। त्याच्यानंतर दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना, त्याच्यानंतर ड्रिपमधून दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एंट्रोकॉल फॉलिक्युअर दिलं, वॉटर लॉक कंडिशन असेल तर। त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन देत असताना कॅल्शियम बोरॉनचा इथं आपल्याला वापर करायचा आहे। बरेचशा शेतकऱ्यांची गैरसमज होती की बरेचसे शेतकरी म्हणतात झाड सरळ चालते कॅल्शियम बोरॉन दिल्यानंतर, पण मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये झाडाला कॅल्शियमची खूप आवश्यकता असते। त्यासाठी आपल्याला कॅल्शियम एकरी 5 किलो, बोरॉन 250, बोरॉन 500 ग्रॅम। त्याच्यानंतर दुसरी फवारणी करत असताना 100% फुलांचं सेटिंग झालं गेलं पाहिजे। पडणारं दव धुका असेल तुमचं, सकाळी धुईचा प्रादुर्भाव बऱ्याचशा विभागांमध्ये जाणवतोय, त्यासाठी आपल्याला फवारणी करत असताना कॅरॉनचं बॉब घ्यायचे 50 ml आणि RPS 76 घ्यायचे, साधारणतः सॉलिटर पंपाला 50 ml। हे अशा पद्धतीने कामकाज केलं गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कॅल्शियम बोरॉन दिल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी आपल्याला द्यायचे 0-60-20 घ्यायचे, साधारणतः सॉलिटर 0-60-20 घ्यायचे, साधारणतः एकरी 5 किलो, आणि प्लॅनोफिक्सचा वापर करायचा। नत्र स्थिर करून घेणं गरजेचं राहतं मित्रांनो, त्यासाठी आपल्याला प्लॅनोफिक्सचा वापर करायचा आहे, साधारणतः एकरी 500 ml ड्रिपमधून, बरं का। त्याच्यानंतर फवारणी करत असताना दुसरी, त्यासाठी आपण स्वच्छ सूर्यप्रकाश भेटायला सुरुवात होईल 5-6 दिवसानंतर तुम्हाला, त्यासाठी आपल्याला एमिस्टर टॉपचा आपल्याला स्प्रे काढायचा आहे, साधारणतः 25 ml। त्याच्यासोबत पुन्हा आपल्याला इन्सेक्टिसाईडचा वापर करायचा आहे, किंवा ऊन आणि सावलीचा प्रादुर्भाव वाटत असेल, म्हणजे वातावरणामध्ये दमट वातावरण तयार होत असेल तर आपल्याला दमन 47चा वापर करायचा, साधारणतः 20 ml, किंवा मेटिगेट घ्यायचे 30 ml, आणि त्यासोबत आपल्याला एमिस्टर टॉप, मेटिगेट किंवा दमन 47, आणि त्यासोबत स्टेप्टोसायक्लिन घ्यायचे 2 ग्रॅम। अशा पद्धतीने कामकाज केलं गेल्यानंतर तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो मित्रांनो, किती वॉटर लॉक कंडिशन होऊ द्या, एकही झाड वाया जाणार नाही, याची गॅरंटी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। दादा, साधारणतः 1-1.5 वर्षापासून, गेल्या वर्षी आपण यांचा कांद्याचा पण व्हिडिओ दिला होता तुमचा, पण आता वारंवार मार्गदर्शन घेण्याचं कारण काय नक्की? वारंवार मार्गदर्शन घ्यायची गरज म्हणजे पाऊस जास्त पडतोय, त्याच्यामुळे फवारणी गरजेची आहे। फवारणी केली तरच प्लॉट राहू शकतो, नाही तर राहू शकत नाही, आणि जे अपेक्षित उत्पन्न आहे ते झालं पाहिजे ना, त्याच्याकरता एक फवारणी सुद्धा गरजेची आहे। नाही, ते तुम्ही बरोबर सांगितलं, पण वारंवार मार्गदर्शन घेण्यामागचं कारण काय तुमचं? वारंवार मार्गदर्शन घेण्याचं कारण आता हा दुसरा तिसरा प्लॉट आहे तुमचा, नक्की कारण काय?
आणि अपेक्षित उत्पन्न मिळते आणि प्लॉट चांगला येतो, चांगला येतो. हे महत्वाचं आहे. फी किती दिली तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकसाठी? 1111 रुपये दिली फी. 1100 रुपये दिले थोडक्यात. हा. तर मित्रांनो, कुठलंही पीक असू द्या, लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत फक्त 1100 रुपयामध्ये मार्गदर्शन केले जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार.